लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये सध्या चर्चेत असलेल्या कथित भोंदू अशोक खरात प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने तपासाची गती वाढवली आहे. आज सकाळी ईडीचे पथक शहरातील ओकास प्रॉपर्टी या ठिकाणी दाखल झाले असून तेथे संबंधित व्यवहारांची सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरात मोठी खळबळ उडाली असून मिळालेल्या माहितीनुसार ईडीच्या पथकात 5 वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या अधिकाऱ्यांनी ओकास प्रॉपर्टी कार्यालयात जाऊन आर्थिक व्यवहार, कागदपत्रे तसेच मालमत्तेशी संबंधित नोंदीची तपासणी सुरू केली. संबंधित प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार, फसवणूक तसेच पैशांच्या व्यवहारांबाबत संशय व्यक्त केला जात असल्याने ईडीने या तपासात विशेष लक्ष केंद्रित केले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार अशोक खरात याच्याशी संबंधित काही आर्थिक व्यवहार आणि मालमत्तेबाबत महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. त्याच अनुषंगाने ईडी अधिकारी कागदपत्रांची पडताळणी करत असून काही इलेक्ट्रॉनिक पुरावे देखील तपासले जात असल्याची माहिती समोर येते. दरम्यान कथित भोंदू अशोक खरात याला उद्या नाशिक सत्र न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. न्यायालयीन सुनावणीपूर्वीच ईडीकडून तपासाची गती वाढवण्यात आली आहे. न्यायालयात सादर करण्यात येणाऱ्या पुराव्यांच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी महत्त्वाची मानली जाते. अशोक खरात याच्यावर लोकांची फसवणूक केल्याचे तसेच विविध माध्यमातून आर्थिक लाभ घेतल्याचे आरोप आहेत. या प्रकरणामुळे काही दिवसांपासून नाशिकमध्ये मोठी चर्चा सुरू आहे. अनेक तक्रारी आणि माहितीच्या आधारे विविध यंत्रणा या प्रकरणाचा तपास करत आहेत. आज ईडीच्या अधिकाऱ्यांनी ओकास प्रॉपर्टी येथे सुरू केलेल्या कारवाई दरम्यान काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागण्याची शक्यता वर्तवली जाते. या चौकशीतून पुढे आणखी काही नावे किंवा व्यवहार समोर येण्याची शक्यता देखील व्यक्त केली जाते. सध्या ईडीचे अधिकारी घटनास्थळी तपास करत असून या प्रकरणात पुढील काही तासात किंवा दिवसात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाहीये. त्यामुळे नाशिकमध्ये या प्रकरणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ब्युरो रिपोर्ट, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.